हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी पत्तागोबीचे वडे बनवणार आहे। वडे बनवण्यासाठी इथे मी पत्तागोबी घेतलेला आहे। हा पत्तागोबी छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते। अशा प्रकारे मी गोबी बारीक चिरून घेतलेला आहे। वडे बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तसेच कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या ह्या सुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे। पांढरे तीळ आणि ओवा घेतलेला आहे। आणि वडे बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलेले आहे। तसेच तांदळाचे पीठ सुद्धा घेतलेले आहे। हे पीठ आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचे। सुरुवातीला हा कोबी मी यामध्ये टाकून घेते। नंतर यामध्ये बेसन सुद्धा टाकून घेते। यामध्ये मी तांदळाचे पीठ टाकून घेतलेले आहे। तांदळाच्या पिठामुळे हे वडे कुरकुरीत होतात। यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, कोथिंबीर, हिरवी मिरची, ओवा, तीळ, धने पावडर, जीरा पावडर, लाल मिर्च पावडर, हल्दी पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे। हे छान थोडे थोडे पाणी टाकून भिजवून घ्यायचं। अशा प्रकारे हे भिजवून घ्यायचं। हे एकदम पातळ भिजवायचं नाही, याचे वडे बनतील अशा प्रकारे भिजवून घ्यायचं। वडे तळण्यासाठी गॅसवर मी पातेल्यात तेल गरम करायला ठेवलेले आहे। हे वडे हाताला पाणी घेऊन वड्याप्रमाणे थापून घ्यायचे। अशा प्रकारे वडे थापून तेलामध्ये सोडून द्यायचे। हे वडे मंद गॅसवर तळून घ्यायचे। अशा प्रकारे वडे तळून घ्यायचे। अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेते। असे छान कुरकुरीत वडे मी तळून घेतलेले आहे। असे हे खमंग पत्तागोबीचे वडे खूप टेस्टी लागतात। असे हे पत्तागोबीचे वडे तुम्हाला जर आवडले असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।